कल्याण रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण प्रकरणी या प्रकरणी दुसऱ्या आरोपीचा जामीन अर्ज कल्याण कोर्टाने फेटाळलाय। गोकुळ झाचा भाऊ रणजित झाचा जामीन अर्ज आता फेटाळण्यात आलेला आहे। पीडित तरुणीने कोर्टात हजर राहून हे प्रतिज्ञापत्र दिलं। आरोपीकडून जीविताला धोका असल्याचं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय। तिने यांचा जामीन अर्ज फेटाळण्यासाठी तिचं सत्य प्रतिज्ञापत्र मेहरबान कोर्टात दाखल केलं आणि त्यामध्ये जर सदर आरोपीचा जामीन झाला तर तिच्या व कुटुंबियाच्या जीवितास गंभीर धोका आहे। सदर आरोपी सुटल्यानंतर पोलीस तपासामध्ये अडथळा निर्माण करू शकतो। त्याचप्रमाणे इतर जे साक्षीदार आहेत, पंच आहेत, फिर्यादी आहे, या लोकांना दमदाटी करून दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न करू शकतो। फितूर करण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याचप्रमाणे जामिनावरती जर त्यांची सुटका झाली तर हे पीडित व कुटुंबियांना घातपात करून पुन्हा परप्रांतात जाऊन लपून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। जामीन देणं योग्य ठरणार नाही अशी कारणं नमूद करून मान्य कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।